नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे। आज मी आपल्यासमोर महाराष्ट्र कामगार कल्याण याच्यामध्ये जी भरती आहे त्या भरती संदर्भात सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की स्टाफ सिलेक्शन MPSC IBPS RRB याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरती नेहमी निघत असतात। पण काही भरती अशा असतात की विद्यार्थ्यांना ह्या म्हणजे अनपेक्षित भरती असतात आणि त्या भरतीमध्ये अचानक पद निघतात। काही मुलांना ते समजत नाहीत आणि मग त्याच्या प्रिपरेशन जर तुम्ही बघितलं तर जसं MPSCचं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि जर अधिकारी पदासाठी असेल तर मुलाखत, त्या सगळ्या टप्प्यातून जावं लागतं मग आणि ह्याला जवळजवळ 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो। पण अशा काही भरती असतात, त्या भरतीमध्ये जेव्हा आपण अर्ज करतो त्यामध्ये जो अभ्यासक्रम असतो हा एकच सिंगल परीक्षा असते आणि त्याच्यानंतर त्यांची जर म्हणजे प्रोसेसमध्ये जी मुलाखत असेल त्या पद्धतीने ती भरती होत असते आणि ही सोप्या पद्धतीने होत असते। पण विद्यार्थ्यांना अशा भरत्या स्किप करतात आणि मग ते फक्त मोठ्या मोठ्या परीक्षांना कॉन्सन्ट्रेट करतात जिथे लाखो विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये असतात। तर मी आज आपल्याला अशा भरतीची संपूर्ण माहिती देणार आहे आणि तुम्ही नक्कीच त्याच्या परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला हे सोपे वाटेल। पण मला अशी तुम्हाला सांगण्याची विनंती आहे की अशा प्रकारच्या भरतीचे फॉर्म्स हे वर्षातून जे 4, 5, 10, 1500 निघत असतात ते नक्कीच भरायला पाहिजे आणि तुम्ही खरोखर ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये जेव्हा प्रिपरेशन करताय तर या अशा परीक्षांमधून नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल। तर आपण पुढे बघूया की ही भरती जी आहे या भरतीमध्ये नक्की कशा प्रकारचे जे वॅकन्सीज आहेत। आता ही 2026 मध्ये आलेली भरती आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पदांची नावे काय आहेत, निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक। म्हणजे तुम्हाला इन्स्पेक्टर, लेखापाल म्हणजे ऑडिटर आणि लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोग्राफर या प्रकारची भरती आहेत। आता निरीक्षक ह्या पदासाठी जर तुम्ही बघितलं 62 जागा आहेत, लेखापालसाठी 12 जागा आहेत आणि लघु टंकलेखक ह्यासाठी 4 जागा आहेत। म्हणजे एकूण जर तुम्ही जागा बघितल्या तर 78 पोस्ट आहेत, 78 पदांची भरती आहे। पण ही जी भरती आहे यामध्ये कॉम्पिटिशन मात्र फार कमी असते आणि सिंगल एक्झामिनेशन असल्यामुळे अशा भरती स्किप होऊन जातात, विद्यार्थ्यांच्या नजरेत निघून जातात किंवा काही विद्यार्थी यांना हे समजतच नाही ह्या भरती आलेल्या आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या भरतीसाठी ही ग्रुप C गट क याच्यामध्ये भरती येते। तुम्ही बघा की याच्यामध्ये अर्ज भरण्याची तारीख किती आहे, ही 13 मेला ही भरती सुरू झालेली आहे। ओके, आणि ही 11 जूनपर्यंत आहे। म्हणजे तुम्ही बघत असाल की जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी, अजून 11 जून याला अवकाश आहे आणि ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख याची 12 जून आहे। म्हणजे जवळजवळ 13 मेला भरती आलेली आहे, 11 जूनपर्यंत ही भरतीची म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। अजून बराचसा अवकाश आहे, पण याचा प्रिपरेशन करायला परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम जो आहे तो फार कमी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लगेच अर्ज भरून या भरतीची प्रोसेस आहे याची तुम्हाला मी दाखवणार आहे की रिटन टेस्टला प्रोसिजर कशी आहे, ते रिटन टेस्ट स्किल तुम्हाला कसं काही तुम्ही डेव्हलप करायचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। ह्याच्यामध्ये बघा वयोमर्यादा तुम्ही बघा तर 19 ते 38 वर्ष दिलेले आहेत। त्याप्रमाणे इथे OBCला पण 38 आहेत, मात्र SC STला 43 म्हणजे 5 वर्ष जास्त, म्हणजे 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। तर ही अर्ज भरत असताना जेव्हा तुम्ही 19 ते 38 ह्या वयोमर्यादेमध्ये मोडता तर तुम्ही आरामात फॉर्म भरू शकता, म्हणजे मॅक्सिमम एज लिमिट दिलेली आहे। आता इन्स्पेक्टर पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर, शैक्षणिक पात्रता बघा एनी ग्रॅज्युएट। आता याला टक्केवारीची अट नाही आहे, तुम्ही BA BCom BSc किंवा अन्य कोणत्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्ही नो पर्सेंटेज रिक्वायर्ड तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे निरीक्षक पदासाठी किंवा इन्स्पेक्टर पदासाठी भरती आहे। आता यांचा जॉब का असतं की इन्स्पेक्शन करणं, म्हणजे तुम्ही जे कामगार विभाग जो असतो तर कामगारांच्या प्रोसेसमध्ये ज्या काही लेबर लॉ असतात ते त्याचं पालन करणं, इन्स्पेक्शन करणं, फॅक्टरीजला व्हिजिट करणं, जिथे कामगारांचे म्हणजे प्रश्न असतात ते सोडवणं आणि मॅनेजमेंट आणि कामगारांमध्ये जे मीडिएटर म्हणून काम करणं एक खूप चॅलेंजिंग जॉब असतं, इन्स्पेक्शनचं जॉब असतं आणि या जॉबची ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला भरती केल्यानंतर त्यांच्याकडनं कामगार खात्यामधून दिली जाते। त्याच्यानंतर लेखापाल ही अकाउंटंट पद आहे। याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉमर्स वाणिज्य शाखेचा पदवीधर पाहिजे आणि तसंच अकाउंटिंग ह्याच्या 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। म्हणजे आधी जी भरती होती म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही अनुभव मागितलेला नाही आहे, पण याच्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। मात्र तुम्ही बघत असाल तर पदांची संख्या जी आहे ती सगळ्यांमध्ये
62 इन्स्पेक्टरसाठी, म्हणजे जिथे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. 12 लेखापालसाठी, अकाउंटंटसाठी आहे. म्हणजे हे जे अकाउंटंट पोस्ट आहे आणि ही स्टेनोग्राफर आहे. त्याचप्रमाणे ही इन्स्पेक्टर पोस्टसाठी भरती आहे. पुढे स्टेनोग्राफरमध्ये तुम्ही बघा की जर तुम्ही स्टेनोग्राफरसाठी भरत असाल तर 80 वर्ड्स पर मिनिट तुमचा स्पीड पाहिजे. त्याप्रमाणे मराठी टंकलेखक किमान 30 वर्ड्स पर मिनिट तुमचा स्पीड हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचं म्हणजे ही माहिती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. हे तर कॉमन आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की या पदासाठी इन्स्पेक्टर हे पद जास्त महत्त्वाचं आहे, कारण ते फ्रेश ग्रॅज्युएटसाठी आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर जे आहे, ज्यांना स्टेनो येतं, स्टेनोग्राफिंग येतं, त्यांच्यासाठी आहे. आणि दुसरं जे आहे अकाउंटंटमध्ये ज्यांना 3 वर्षाचा अनुभव असेल तर ही महाराष्ट्र शासनाची म्हणजे भरती आहे आणि तुम्ही या भरतीच्या माध्यमातून फॉर्म भरू शकता. आता जनरल ओबीसीसाठी इथे 1000 रुपये फी ठेवलेली आहे आणि SC ST करता 900 रुपयाची फी ठेवलेली आहे, म्हणजे 900 रुपीज. त्याचप्रमाणे सगळ्यात आता महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे असं आहे की मराठी भाषा म्हणजे इथे हा विषयामध्ये 30 गुण आहेत. ओके. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेला 30 गुण आहेत. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इथे तुम्ही बघा टेस्ट ऑफ रिझनिंग, बुद्धिमापन चाचणीमध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग याला सुद्धा 30 गुण आहेत. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, 30 मार्क आहेत. आणि अधिनियम, विविध कामगार कायदे, हे जे माथाडी अधिनियम वगैरे हे जे कायदे आहेत या कायद्यांच्या निमित्ताने तुम्हाला 80 मार्क यासाठी आहेत, कारण ही भरतीच मुळात त्याच्यासाठी आहे. तर हे कायदेचं व्यवस्थित तुम्ही पुस्तकातून नॉलेज घेऊन ते भरू शकता आणि एकूण 200 मार्काची ही परीक्षा होणार आहे. आता मित्रांनो, ही परीक्षा देत असताना तुम्ही बघा की यातले 4 पेपर जे आहेत, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, म्हणजे इथे मराठी व्याकरण, मराठी लेखन किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन टाईप प्रश्न, संदर्भसहित स्पष्टीकरण, याच्यावरती खाली प्रश्न, अशी ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची परीक्षा आहे. तसे इंग्रजी भाषामध्ये सुद्धा ग्रामॅटिकल एरर्स वगैरे या टाईपचे प्रश्न, म्हणजे इथे मराठी ग्रामर आणि इथे इंग्रजी ग्रामर हे जाम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये रिझनिंगमध्ये तुम्हाला लॉजिकल क्वेश्चन्स विचारले जातील, जसं तुम्हाला बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शनला विचारले जातात त्याप्रमाणे. आणि सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज म्हणजे तुम्ही जे हे फॉर्म येतात तर आधीचे 6 महिन्याचं जनरल नॉलेज, खास करून ही महाराष्ट्र बेस्ड एक्झाम असल्यामुळे महाराष्ट्रातलं आणि जगाचं म्हणजे हे नॉलेज असणं किंवा भारताचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये ही प्रश्न तुम्हाला ही 4 पेपर आहेत आणि हे जे कामगारांचे जे कायदे आहेत त्याच्याविषयी तुम्हाला माहिती ह्याच्यामध्ये 80 प्रश्न आहेत. तर ही एकूण 200 मार्काची परीक्षा आहे. आता जे विद्यार्थी ह्या संपूर्ण अभ्यासक्रमातून जातील त्यांना ही इझी वाटेल आणि कामगार कायद्यांचं तुम्हाला बाहेर तुम्ही गेलात तर लायब्ररीमध्ये किंवा बुक्समध्ये तुम्हाला भरपूर पुस्तकं याच्यासाठी अवेलेबल होतील. तुम्ही काही कायदे वाचून घेतलेत तर तुम्हाला ते समजतील आणि ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. आता ह्या वेबसाईटवर जाऊन mahakamgar.maharashtra.gov.in ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गुगल सर्च मारूनसुद्धा हा फॉर्म PDF भरू शकता. लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण 11 जून लास्ट डेट आहे. मला माहिती आहे की हे फॉर्म जे येतात त्या फॉर्म्समध्ये बरेचसे विद्यार्थी हे वगळतात, पण मी तुम्हाला सांगतो की स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही सूचना अशी आहे की कोणते असे फॉर्म्स जिथे इझी सिलेक्शन असतं ते तुम्ही वगळू नका, ते ऑप्शनला ठेवू नका, त्याच्यावरती जास्त भर द्या. आणि पहिल्यांदा तुम्हाला कुठलाही जॉब गव्हर्नमेंटचा जो मिळतो, व महाराष्ट्र शासनाचा असो किंवा केंद्रशासित म्हणजे केंद्र शासनाचा असो, ते तुम्ही लवकरात लवकर घ्या आणि नक्कीच ह्याची तयारीला आतापासून लागेल अशी मी आशा बाळगतो. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या वॅकन्सीज येतील ते तुम्हाला मी नक्कीच माहिती देईन. तोपर्यंत मी रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.